रायगड किल्ला म्हणजे महाराष्ट्राचा मानबिंदू. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याचे आपण सार्वभौम राजे आहोत असं घोषित केलं. मराठ्यांच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट देऊन शिवरायांना आदरांजली वाहिली. जगदीश्वराचं त्यांनी दर्शन घेतलं आणि शिवरायांच्या समाधीस्थळालाही त्यांनी भेट दिली. राष्ट्रपतींच्या बरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, खासदार संभाजीराजे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माझ्यासाठी आणि सगळ्या भारतीयांसाठी रायगडचा हा किल्ला म्हणजे एक पवित्र तीर्थक्षेत्रच आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. परिसर हम सबके हृदय में एक तीर्थ स्थल का स्थान रखता है. ये वीर माता जीजाबाई की पूर्ण भूमि भी है. ये भारत के एक परमवीर सपूत शिवाजी महाराज की कर्मस्थली भी है. वीर शिवाजी के एक विश्वास पात्र अनुचर ने उनसे जो सीखा था वो इन शब्दों में व्यक्त किया था. कार्यम वा साधयेयम, देहम वा पातयेयम. अर्थात कार्य सिद्ध करूंगा या देह त्याग करूंगा. राष्ट्रीयता की भावना और अन्याय के विरुद्ध संघर्ष करने का साहस महाराष्ट्र की धरती में कूट कूट कर भरा हुआ है. राष्ट्रपतींच्या हस्ते रायगडावर आधारित एका बोधपटाचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतींच्या भेटीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनालाही राष्ट्रपतींनी भेट दिली. उद्या पुणे जिल्ह्यात लोहगावमध्ये वायुदलाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत, तर 8 डिसेंबरला नौदलाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी ते मुंबईत येतील. नौदलाच्या पश्चिम विभागाच्या गोदीत राष्ट्रपतींच्या हस्ते नौदलाच्या पिलर स्क्वॉड्रन म्हणजेच नौदलाच्या तुकडीला प्रेसिडेंट स्टँडर्ड हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसंच या तुकडीच्या कार्याच्या स्मरणार्थ एका टपाल तिकिटाचंही अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे. नौदलाच्या पश्चिम कमांडमधील किलर स्क्वॉड्रन अशा नावानं ओळखल्या जाणाऱ्या या तुकडीनं 1971च्या युद्धात पाकिस्तानच्या युद्धनौकांचा तळ बेचिराख करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.